नमस्कार. मी श्री प्रमोदजी सस्ते ॲट प्रगती चळवळच्या माध्यमातून आज आपण एका अत्यंत गंभीर वास्तववादी विषयावर चर्चा करणार आहोत. ग्रामीण महाराष्ट्रात देवी देवतांच्या यात्रा म्हणजे श्रद्धेचा उत्सव. पण आज हेच उत्सव अनेक ठिकाणी वाद, तंटे, सूड आणि सामाजिक वैमनस्याचा मंच बनले आहेत. हा विषय फक्त धार्मिक नाही, तो सामाजिक, राजकीय, आर्थिक, मानसिकतेचा आरसा आहे. पूर्वी यात्रा म्हणजे काय होती? अख्खं गाव एकत्र येत होतं. सामाजिक एकोपा वाढत होता. धार्मिक श्रद्धा आणि परंपरा जपल्या जात होत्या. पण आता काय होतंय? यात्रा म्हणजे गटबाजीचं प्रदर्शन. कोण मोठा, कोणाचा प्रभाव जास्त, पैशांची उधळण, शक्तीचं प्रदर्शन. खरी श्रद्धा मागे पडते आणि अहंकार आणि वर्चस्व पुढे येते. आज ग्रामीण भागात एक धोकादायक ट्रेंड दिसतोय. एखाद्याशी वैयक्तिक वाद असेल, राजकीय मतभेद असतील, आर्थिक स्पर्धा असेल, तर त्याचा बदला घेण्यासाठी यात्रा वापरली जाते. उदाहरणार्थ, मिरवणुकीत मुद्दाम वाद निर्माण करणे, कोणाला मुद्दाम अपमानित करणे, धार्मिक भावना भडकवून व्यक्तीला टार्गेट करणे. यात्रा हा सूड उगवण्याचा प्लॅटफॉर्म बनतोय. राजकारणाचा प्रभाव सर्वात जास्त कुठे दिसतो? यात्रांमध्ये. कोणाचा बॅनर मोठा, कोणाला स्टेजवर जागा, कोणाचा झेंडा पुढे, यावरून वाद होतात. राजकीय नेते काय करतात? आपल्या गटाला प्रोत्साहन देतात, विरोधकांना कमी लेखतात आणि शेवटी गावात दुभंग निर्माण करतात. यात्रा होते लोकशाही नव्हे, तर शक्ती प्रदर्शनाचं रणांगण. यात्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर पैसा फिरतो. स्टॉल्स, जत्रेतील कंत्राट, देणग्या आणि इथेच सुरू होते आर्थिक स्पर्धा. कोण जास्त कमावणार, कोणाचं वर्चस्व राहणार, यासाठी काही जण मुद्दाम वाद निर्माण करतात, प्रतिस्पर्ध्याचा व्यवसाय बुडवतात. यात्रा बनते आर्थिक युद्धभूमी. या सगळ्याचा सर्वात मोठा फटका कुणाला बसतो? सामान्य नागरिक, महिला, तरुण पिढी. भीतीचं वातावरण, असुरक्षितता, सामाजिक एकोपा तुटतो. तरुण काय शिकतात? वाद करा, शक्ती दाखवा आणि जिंका. ही मानसिकता भविष्यासाठी अत्यंत घातक आहे. आपण फक्त समस्या मांडून थांबणार नाही. उपाय काय? ग्रामसभा मजबूत करा. यात्रांचे नियोजन पारदर्शक करा. पोलीस प्रशासन सक्रिय ठेवा. राजकीय हस्तक्षेप मर्यादित करा. सामाजिक समन्वय समित्या तयार करा. सर्वात महत्त्वाचं, यात्रा ही श्रद्धेची, एकोप्याची असावी, सूड आणि वर्चस्वाची नाही. आजचा मुद्दा फक्त यात्रांचा नाही, तो आपल्या समाजाच्या मानसिकतेचा आहे.
जर आपण आताच जागे झालो नाही तर पुढच्या पिढीसाठी आपण वाद, तंटे आणि द्वेषाची परंपरा ठेवून जाऊ. चला, यात्रांना पुन्हा एकदा श्रद्धा, संस्कृती आणि एकोप्याचं रूप देऊया. धन्यवाद. जर तुम्हाला हा विषय महत्त्वाचा वाटत असेल तर व्हिडिओ शेअर करा. प्रगती चळवळला सबस्क्राईब करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये जरूर कळवा.